अमेरिका आणि इस्रायलने आपल्यावर हल्ला केला तर त्यांच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करायचे। सौदी, कतार, कुवेत या देशांच्या तेल शुद्धीकरण केंद्रांना लक्ष्य करायचं, जेणेकरून जागतिक बाजारामध्ये तेलाचे दर वाढतील। तसंच पंचतारांकित हॉटेल्सवर हल्ले करायचे, कारण पाश्चात्य देशांचे नागरिक तिथेच राहतात। अमेरिका आणि ब्रिटनच्या नागरिकांचा आपल्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला तर त्यांच्यावर दबावही वाढेल। जास्तीत जास्त हवाई हल्ले करायचे, जेणेकरून नागरी विमान सेवा ठप्प होईल। या सर्व घडामोडींमुळे जागतिक शेअर बाजार कोसळेल। हे सगळं झाल्यावर अमेरिका आणि इराणवर अन्य देशांकडून युद्ध थांबवण्यासाठी दबाव येईल। अमेरिकेचे बिगर अरब मित्र राष्ट्र त्यांच्यावर टीका करू लागतील, त्यांचे संबंध बिघडतील। अमेरिकेच्या हल्ल्यात केंद्रीय नेतृत्वाचा खात्मा झालाच तर लष्कराच्या प्रादेशिक कमांडर्सने आपापले निर्णय घ्यायचे। तेहरानमधून आदेश येण्याची वाट बघू नये। काही चुका झाल्या तरी कमांडरवर कारवाई होणार नाही। त्यामुळे निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण, तेहरानमध्ये कितीही विध्वंस झाला तरी क्षेत्रीय लष्करी अधिकारी लढा देत राहतील। इराणचं प्रचंड नुकसान होणार असेल तर आपणही त्यांचं शक्य तितकं नुकसान करायचं।